हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यममिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद घ्यायचा 54वा, पण 53व्या परिच्छेदामध्ये एक वाक्य सुटलं आहे. परवा म्हटलं होतो, काय राहिला असला तर नंतर पाहू. वेळ झाला म्हणून आपण वाचलं नाही. पण ज्ञान आणि व्यवहार याच्यामध्ये
कसा विरोध नाही हे कळालं. ज्ञानामध्ये आणि व्यवहारामध्ये विरोध नाही. मग कशात विरोध आहे? तर कर्म आणि उपासना ह्या जर आत्मस्वरूपाच्या कर्म आणि उपासना ह्या जर कर्तृत्व बुद्धीनं केल्या, अहम बुद्धीनं केल्या, तर त्या ठिकाणी त्या कर्म उपासना ज्ञानाला विरोध करतात, ज्ञान होऊ देत नाहीत. आणि ज्ञान प्राप्त करून कर्म आणि उपासना मिथ्यात्व म्हणून जर केल्या तर त्या ज्ञानाला आडवं येत नाहीत, म्हणजे विरोध करत नाहीत. मग ज्ञानी पुरुषाची जी कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती असते, कर्म उपासनेमध्ये ज्ञानी पुरुषाची जी प्रवृत्ती असते, ती प्रवृत्ती म्हणून नसते, ती निवृत्ती म्हणून असते. म्हणजेच त्यांची प्रवृत्ती हीच निवृत्ती असते. यामध्ये आपण हे एवढं त्याच्यावर प्रकाश टाकला नव्हता. आता ज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती निवृत्ती असते आणि अज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती ही निवृत्ती नसते. असं का होतं? कारण प्रवृत्ती आणि निवृत्ती विचार करून जर बघितलं, ज्या वेळेस प्रवृत्ती असते, प्रवृत्त होतो, त्यावेळेस प्रवृत्त होणाराची इच्छा ही प्रवृत्तीमध्ये नसते, निवृत्तीमध्ये असते. सामान्याची जीवाची सुद्धा त्याची निवृत्तीमध्येच असते इच्छा, पण तो तसा मानित नाही. कारण प्रवृत्ती त्यानं वृत्तीमध्ये प्रवृत्ती धारण केली की त्याला निवृत्तीच प्राप्त होते, त्याला निवृत्तीच प्राप्त होते. आणि त्याला वाटतंय मला प्रवृत्ती मिळाली. पण प्रवृत्तीमध्ये काय मिळतंय? निवृत्ती मिळती. आणि निवृत्तीचं त्याला ज्ञान नसतंय, है का नाही? जर आकाशाला कवटाळलं, आपण म्हणलो की जसं आकाशाला जर भेट द्यायची असेल, कवटाळायचं असेल आकाशाला, तर आकाशाला कवटाळणं ही प्रवृत्ती झाली. मग त्या ठिकाणी आकाशाला कवटाळता येतं का? तर मिठी कोणाला बसते? आपण आपल्यालाच मिठी बसते, है का नाही? मग ती प्रवृत्ती काय झाली, है का नाही? तसं अज्ञानी पुरुष प्रवृत्तीसाठी, कर्माच्या प्रवृत्तीसाठी तयार होतो, त्यावेळेस त्याची ती तयारी जी असते ती प्रवृत्तीसाठी नसतेच, निवृत्तीसाठी असते. गुरुजीनं दृष्टांत दिला होता. म्हणले एखादा मनुष्य, एखादी स्त्री रडत जर बसली आणि जर ती का रडत आहे
याचं उत्तर जर शोधायला गेलं तर दुःख करण्यामध्ये तिची प्रवृत्ती का, दुःख संपण्यामध्ये प्रवृत्ती आहे का, दुःख वाढण्यामध्ये प्रवृत्ती तिची? संपूर्ण आणि मग ते दुःख संपवायली ना ती, म्हणजे रडणं ही जी क्रिया व्हायली, ही जी प्रवृत्ती व्हायली, ही ते संपविण्यात व्हायली, म्हणजे निवृत्तीमध्ये. प्रवृत्ती कशात व्हायली आहे का नाही, राहिली का, म्हणजे त्या ठिकाणी प्रवृत्ती राहते का, म्हणजे फल काय आहे तिला, निवृत्तीची. बस झालं. प्रवृत्तीचं फल निवृत्तीचं आहे. संतांचं सुद्धा वचन आहे, प्रवृत्ती ग्रासुनी निवृत्तीशी आलो, किंवा सगुण भजता निर्गुण पावलो. असं कसं, भजायलाय सगुणाला आणि पावायलाय, आणि प्रवृत्ती गिळायलाय आणि निर्गुण व्हायलाय. खालाय काय, प्रवृत्ती, आणि व्हालाय काय, निवृत्त. मग ती प्रवृत्तीच निवृत्ती नाही का? आणखी एक चांगला दृष्टांत आहे, महाभारतामध्ये कथा आहे ती. श्रीकृष्ण परमात्मा गवळणी सोबत हा कोण्या गावचा आहे श्रीकृष्ण परमात्मा, कुठाला आहे का नाही? गोकुळामध्ये गवळणी सोबत राहत होता, आहे का नाही? आणि गोकुळ जे आहे हे यमुनेच्या तटी आहे. कुठे आहे? यमुनेच्या काठावर आहे. आणि एक दिवशी असं घडलं, कोणते मुनी होते आतापर्यंत नाव लक्षात होतं त्यांचं. येईल लक्षात, ते तोंडाला येत नाही. कसं काय होतंय की एका वेळेस त्या मुनीला वाटलं श्रीकृष्ण परमात्म्याची भेट घ्यावी, गोकुळला जावं, असं मनामध्ये त्यांच्या इच्छा प्राप्त झाली. आणि मग कुठून तरी चालून चालून आले आणि त्या यमुनेच्या काठावर बसले आराम करीत. म्हणजे त्यांना वाटलं आता थोड्या वेळानं जावं. आता हे श्रीकृष्ण परमात्म्याला, आता तो परमात्मा असल्यामुळं, सर्वज्ञ असल्यामुळं त्यांनी अंतरी जाणलं. आणि मग इकडं त्या ऋषीला, मुनीला भूक लागली. त्यांना भूक लागली. ते म्हणले इथे यमुने माईच्या काठावर बसून जर जेवण केलं तर खूप आनंद आहे. म्हणून त्यांनी गुप्त संदेश परमात्म्याला पाठवला की मला भोजन हवं आहे. कृष्णाला गुप्त संदेश. आता तो संदेश कसा गेला असेल?
मनानं, अंतकरणानं, वृत्तीनं, याच्या वृत्तीतलं त्याच्या वृत्तीमध्ये सांगणं, याला म्हणायचं गुप्त संदेश. म्हणजे तसं त्यांना तिथं भासवलं, म्हणजे ज्ञान करून दिलं तिथं. कोणाला? श्रीकृष्ण परमात्मा. मी आलो आणि मला जेवण करायचं आहे. आणि मग तो मायावी असल्यामुळं सगळे खेळ खेळून आलिप्त आहे का नाही, करून आकरता असा असल्यामुळं तर त्याला लीला केल्याशिवाय जमत नव्हतं. कारण परमात्मा हा काय करतो? त्याचं जगणंच तसं असतंय, लीलाच जगत असतो. ईश्वर लीलामध्ये जगत असतो. जगत ही काय आहे? लीला आहे. आणि याच्यामध्येच तो जगत असतो, ह्या लीलेमध्ये ईश्वर. मग त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्यांनी काही गवळणींना, ज्या अधिकारी होत्या, गवळणी कोण? अधिकारी कशाचे? वेदशास्त्र पारंगत असणाऱ्या त्या गवळणीता, त्या गवळणीला बोलविलं आणि म्हणले माझे गुरु यमुनेच्या पलीकडे बसलेले इथं, आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे, आणि त्यांना तुम्ही भाकरी घेऊन जा. आणि त्यांना खायला खूप लागत. एक एक जणी 10-10 जण भाकरी घेऊन जा, 10-10 भाकरी, म्हणजे भरपूर घेऊन जा, कारण त्यांना जास्त लागत आहे. पराशर ऋषी, पराशर ऋषी का काय? नाही, पराशर मला कसं दुसरंच नाव असल्याने वाटतं त्यांचं. तर त्यांना तुम्ही भाकरी घेऊन जा. मग आता परमात्म्याची आज्ञा म्हणल्यावर ह्या गवळणीनं भाकरी बांधल्या आणि टोपले घेऊन निघाल्या. आता यमुनेच्या पलीकडे म्हणल्यावर रस्त्यानं गेल्या, पण त्यांना निघताना काय माहिती यमुनेला पाणी पलीकड कसं जावं, त्या का भाना वाजतात का काय त्या गवळणी? नाही तर एखादीला तिथंच कळालं असतं की देवा तुम्ही म्हणायला लागलात, पण यमुना भरलेली आहे, आम्ही पलीकड कसं जावं, तिथंच म्हणले असत्या. पण तिथं त्या भानावत नसत्यात, तर निघाले भाकरी घेऊन. तिथं गेलं तर नेऊ यमुनेला पाणी. आता कसं जावं पलकड? तिथून वापस जाताच येईना ना. गेले देवाकडे. देव म्हणले देऊन आलात का काय? ते म्हणले देवा यमुनेला भरून चालली यमुना, आणि पलकड कसं जावं आम्ही? तुम्ही आम्हाला कसं काम सांगितलं तुम्ही असं? ते म्हणले मग वापस येत असतेत का? जायचं ना, पण जावाव कसं? भरलेली यमुना आहे, जावाव कसं? मग त्याच वेळेस म्हणायचं मी कोण आहे? तुमचा देव आहे ना. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही नुसतं असं जरी म्हणला असतात ना, आमचा देव सर्व भोग भोगून ब्रह्मचारी आहे, तर यमुना मायवांना वाट दिली असती. खरं बोलल्यावर देते यमुना मायवाट. कसं बोलणं ते पहा. हे जर खरं बोलला असतात तर काय, सर्व भोग भोगून अकर्ता आहे असं जर म्हणला असतात तुम्ही, तर यमुना मायनं वाट दिली असती. म्हणजे देवा तुम्ही काही बी कसं बोलतात? ते म्हणले तुम्ही म्हणून बघा. जा. निघाल्या तिथून, आल्या तिथं काठावर, म्हणले ते तसं.
आमचा देव सर्व भोग भोगून जर त्या भोगातून अलिप्त असेल तर यमुना माय आम्हाला वाट दे. आणि ते खरंच त्या ठिकाणी ते पाणी काय झालं, थांबलं आणि मधून वाट निर्माण झाली. वरून पाणी येणार थांबलं आणि खालचं पाणी निघून गेलं. आणि मग त्या पार पडल्या, तिथून पार गेले. त्या कशामुळे गेल्या? त्यांनी आपला देव अकर्ता आहे, अभोक्ता आहे हे जाणलं. त्यांनी काय जाणलं? तो कशात आहे? मायावी आहे, पण मायात आहे का हे जाणलं. म्हणून त्यांना कसलीही बाधा आली नाही. कशासाठी? त्या ऋषीच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी, त्यांना भोग देण्यासाठी. भोग कोणाला द्यायचा होता? ऋषीला, आहे का नाही? आता ऋषी हे कोण आहेत? ब्रह्मरूपच असते तर, आहे का नाही? आणि परमात्मा ही, आता दोघंही ब्रह्मरूपच आहेत ना, पण एकाला उपाधी मायाची आहे आणि एकाला उपाधी अविद्येची आहे का नाही? मग श्रीकृष्ण परमात्मा भोग भोगून तोही कसा आहे? निराळा आहे, वेगळा आहे का नाही? सर्व कर्म करून अकर्ता आहे. असं जर जाणलं तर ही मायावी नदी जी आहे ना, संसार मायावी नदी, तिलाच यमुना म्हणतात. त्या नदीतून तरुण जाता येतंय, ती वाट देती. पण कधी? जर देव मायेतून अलिप्त आहे असं जर कळलं तर, म्हणजेच ईश्वराचं ज्ञान झालं तर, ईश्वर चैतन्य कसं आहे हे कळलं तर, मग देवाने त्यांना हा उपदेश केला का नाही? मी कसा आहे, अलिप्त आहे हे तुम्ही फक्त सत्यवाक्य तिथं म्हणा. हा दृष्टांत आहे, त्याचा सिद्धांत दृष्टांत संगच. म्हणजे त्यांना ईश्वर चैतन्य हे कसं आहे, ब्रह्मरूपच आहे हे त्यांना कळालं होतं. म्हणून त्यांना मायावी नदी आडवी आली नाही, तिनं वाट दिली, आहे का नाही? आणि पलकड गेल्या. पण त्यांनी अविद्या निवृत्त केली का? माया निवृत्त केली. माया कळाली म्हणजे मायातलं चैतन्य कळालं का अविद्येतलं चैतन्य कळालं? त्याला मायातलं चैतन्य कळालं. मायाच्या चैतन्याचं म्हणजे ईश्वराचं ज्ञान झालं होतं त्यांना. पण अविद्येतल्या चैतन्याचं त्या कृष्णाकडून आल्या होत्या ना, आहे का नाही? म्हणजेच ईश्वराची भक्ती करून त्यांना ईश्वराचं ज्ञान झालं होतं, आहे का नाही? आणि मग तो परमात्मा काय म्हणला? मी जर अकर्ता असेल, करून अकर्ता जर असेल तर तुम्हाला यमुना माय, या शब्दाचा अर्थ काय जाणायचा? म्हणजेच ईश्वर ब्रह्मरूप आहे, तो त्या कर्मामध्ये नसतो, कर्मातून अलिप्त असतो. कर्म त्याला लागत नाहीत, कर्मलिंप त्याला चिटकत नाहीत. म्हणजेच त्याच्या ठिकाणी काही कर्म केल्यामुळं दोष लागत नाही, असा तो परमात्मा आहे असं त्या गवळणीला कळालं. म्हणून जाताना त्यांना त्या मायानं, त्या मायावी नदीनं, संसारानं आडविलं नाही. आणि त्या भाकरी घेऊन ऋषीला तिथं पोहोचल्या. ऋषीपाशी ऋषीला नमस्कार केला आणि त्या म्हणल्या, आमच्या देवानं तुम्हाला भोजनाची व्यवस्था करायची आम्हाला सांगितली म्हणून आम्ही घेऊन आलो. ते म्हणले काही हरकत नाही. मग त्या जरासं तिथं झाडाखाली बसल्या. तोपर्यंत ऋषीनं
जेवण केलं. पराशर काय काय नाव होतं की पराशरच का काय. मग जेवण केल्याच्या नंतर त्यांनी ढेकर दिला आणि मग त्या गवळणी म्हणल्या, ऋषी जेवले तर काही उरलं असलं तर आपण इथं जेऊ, काही उरलं असलं तर. सगळ्यांनाच आणलं होतं ना आणि तो एकट्याच जेवलाय ना. तिथं बघायला गेलं तर त्या मुंग्याला सुद्धा काय गवसाना खाला, मुंग्याला सुद्धा. हा म्हणलं काय ऋषी तो, काय गुरु तर आपल्या देवाचे. पण तिथं काही म्हणाय नाही गेलं ना त्याला, आम्हाला जेवायचं होतं असं करतं. नाही ते बी आणलं असं त्याचं, पण नंतर उरले जेवत असते तर. मग निघाले वापस. तिथून बी निघाले पुन्हा त्याला वाटलं पहिल्यासारखंच राहील. ते पाणी फाकलं होतं ना, त्याला वाटलं आता जाताना बी तसंच होईल. पण कळायचं पुन्हा यमुना जाऊच दे ना त्याला. पुन्हा आल्या वापस तिथून पुन्हा अजून ऋषीकड. ऋषी म्हणले तुम्ही गेलता तर का म्हणून वापस आला. ते म्हणले यमुना भरली. आणि येताना कसा आला. यमुना भरली ती का आताच्या आताच भरली का, तिथं पहिलं पण बसू नये की तशीच. नाही आम्हाला देवानं असं म्हणायला लावलं होतं. आणि मग यमुना मायनं वाट दिली. तर म्हणले मग अजून तसंच म्हणा की मग. ते वापस गेल्या तसं म्हणलं तर पाणी नाही हे झालं, तिनं वाट दिलीच नाही. तिनं नाही दिली वाट तवा. मग त्याचं कुठं जाणं घडायलंय पुन्हा वापस. अजूक इकडं ऋषीकडे वापस आल्या. म्हणले यमुना माय वाट द्याय नाही. कसं काय, येताना दिली जाताना द्याय ना. ते म्हणले हो, आता तुम्हीच काय करायचं तर करा. त्यावेळेस म्हणले एवढं भोजन करून ऋषी जर उपाशी असेल तर यमुना माय वाट दे. जन्मापासून ऋषी जर उपाशी असेल तर यमुना माय वाट दे असं म्हणा. ते म्हणलो काय यायचं हे कारभार असे ते बुवा तसा, त्याला किती मोठे लेकर येत. यानं आपण आणलेल्या भाकरी खाल्ल्या आता. म्हणले तर खरंच दिली वाट. आणि गेल्या पलीकडे. मग त्या वाटानं चर्चा करू लागल्या. मग हे खाऊन उपाशी कसा आणि तो भोगून ब्रह्मचारी कसा. तो म्हणतो मी जन्मताच बालब्रह्मचारी असेल तरी यमुना माय तुम्हाला वाट देईल, आणि मी जन्मताच उपाशी असेल तरी यमुना माय तुम्हाला वाट देईल. ते खाऊन उपाशी आणि हा भोगून ब्रह्मचारी. भोगून ब्रह्मचारी हे कसं. कारण प्रवृत्ती जी असते का ती निवृत्तीच असते. कारण परमात्म्यानं जे काय कर्म केले, क्रिया केल्या, कार्य केले ते मायेने केले. जे काय कार्य केले ते कोणी केले, मायेने केले. त्यानं केले का. मग जे कार्य होतात ते शरीराकडून होतात का चैतन्याकडून होतात, है का नाही. तो तर अलिप्त आहे का नाही, असंग आहे का नाही. हे अगोदर सांगितलं होतं का नाही, असंग आहे म्हणून. मग तो परमात्मा असंग आहे. मग त्यांचं जे म्हणणं आहे मी जन्मल्यापासून बालब्रह्मचारी आहे असं म्हणणं त्यांचं वाक्य सत्य आहे का नाही. का तर ते असंग स्वरूपानं आहेत. ईश्वर असंग स्वरूपानं आहे म्हणजे त्यांचं वाक्य सत्य आहे. पण ते कळावं लागल ना कसे असंग आहेत. तर
कारण ते चैतन्य रूप येतं आणि जे काही त्यांनी संघ केला, जे खेळ केला ते त्यांच्या शरीराने केलं. आणि शरीर कोणाचं आहे? मायाचं आहे का नाही? मग हा सगळं कशात झालंय? मायातच झालंय ना. बरं, हे झालं ईश्वराचं. त्या ऋषीपशी काय, ते का अवतारिक आहेत का? तर त्याचं कसं आहे, त्यांना उपाधी कशाची आहे? अविद्येची आहे का नाही? अविद्येची असली म्हणून काय कर्म तो करतो का? देहच करतो ना, आहे का नाही? कारण पंचमहाभूताचा देह आहे. हा, ईश्वराचं स्वरूप सांगता वेळस, ईश्वराचं स्वरूप सांगता वेळस शरीर हे काय सांगावं लागतंय? काळाचं, म्हणजेच देश कालाचं, आहे का नाही? म्हणजे देश आणि काल अनुकूल असेल तर त्या ठिकाणी शरीराची उत्पत्ती होते, आहे का नाही? म्हणून देह हे काळाचे असं म्हटलंय ना. मग काळ हा मायातलाच आहे ना, मायावीच आहे. काळ म्हणजे काय? हा, मायाचंच कार्य आहे ना ते. काळ, देश, काल हे मायाचेच कार्य आहेत ना. मग हे मायावी शरीर ईश्वराचं स्वरूप सांगता वेळस किंवा ईश्वराची उपाधी सांगता वेळस त्यावेळेस त्याचं शरीर हे असं मायावी सांगावं लागतंय. मायावी शरीर आहे म्हणून, आहे का नाही? आणि बाकीचे जे आहेत संत, मुनी, ऋषी, जीव, मग त्याच्यामध्ये भक्त आला, जे मुमुक्षु आला, साधक आला, यांचे शरीर कसे येतं? अविद्यानं उपाधी नाहीत, आहे का नाही? त्यांना उपाधी शरीर अविद्येची आहे. म्हणजे अविद्यानं त्यांना शरीर भासायले तर, आणि देवालाही शरीर जे दिसतंय ते मायेमुळं दिसतंय. मग अविद्या उपाधीनं ते ऋषी होते आणि त्यांनी अविद्या निवृत्त केली होती. त्यांनी अविद्या निवृत्त केली होती. मग कशी केली होती? कारण कोण जेवलं? देहच जेवला ना, आहे का नाही? आणि मी जेवलो म्हणणं हे काय? अविद्यानं युक्त आहे. हे कसं व्हायले? अज्ञानात व्हायले का नाही? आणि देह जेवला म्हणल्यावर मी नाही जेवलो, मी वेगळा राहिलो. म्हणून ते ऋषी जे बोलले ते हे त्यांचंही बरोबर आहे. म्हणजे ऋषीची ही प्रवृत्ती कशी आहे मग? म्हणजे जेवून उपाशी, जेवून उपाशीच, आणि तो भोगून ब्रह्मचारी. ईश्वर तोही कसा आहे? दोघाचा अधिकार. कारण दोघाचे चैतन्य एकच आहेत ना. ईश्वराचं चैतन्य आणि अविद्यातल्या त्या ऋषीचं चैतन्य. चैतन्यात कुठे भेद आहे? उपाधीमध्ये भेद आहे. आणि हे ज्याला ज्ञान झालं, उपाधीचा बाद करून चैतन्य एकच आहे, दोन्ही उपाध्याचा बाद करून दोघाचं चैतन्य, दोन्ही ठिकाणचं चैतन्य एकच आहे, असं ज्याला ज्ञान झालं त्याला ह्या गोष्टी कोणत्या? देव बोललेला कळत आहे आणि गुरु बोललेलं कळत आहे. हे जाणणं आहे. देव बोललेलं कळावं आणि गुरु बोललेलं कळावं. गुरुनं सांगितलेलंही आत्मसात करावं आणि देवानं सांगितलेलंही आत्मसात करावं लागतं. म्हणजे देव बी कळावा लागतो आणि गुरु बी कळावा लागतो. मग अगोदर देव कळाला त्यांना आणि नंतर
गुरु कळाला, है का नाही? मग देवाकड जाताना अविद्या निवृत्त करून जावं लागतं. देवाकडे जायचं असलं तर हो. आविद्या. म्हणजे कसा क्रम आहे त्याच्यामध्ये. गुरुकडून जर देवाकडे जायचं असेल तर गुरुजवळ कोणतंही अविद्या उपाधी, त्या उपाधीचा बात करूनच देवाकड जाता येतंय. मग अगोदर अविद्या निवृत्त करायची का माया निवृत्त करायची? अगोदर मायाच निवृत्त. अगोदर देवाकडे जावं का गुरुकडे जावं? गुरु कशाने मिळतो, देव कशाने मिळतो? देव अज्ञानातही मिळतो. देव अज्ञानातही मिळतो. कशाच्या जोरावर? भक्तीचं. आहे का नाही? बस. श्रद्धेच्या जोरावर, हम्म. आहे का नाही? पण ती श्रद्धा डोळस असते का? अंधच असते. कोणतीही श्रद्धा हो. अंधच असते. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ती अंध. अंधच. म्हणजे नामदेवरायासारखं देव भेटून देव कळाला नाही, है का नाही? तसा गवळणी देवापाशीच होत्या. गवळणी देवापाशीच होत्या. आणि मग ज्यावेळेस त्या अवतीर्ण होऊ लागल्या, अविद्येकडे जाऊ लागल्या. कुठून? मायातून. मायाकून कुठे जाऊ लागल्या? है का नाही? म्हणजे वरून खाली येऊ लागले. आता आपण मायातून अविद्येत आलोत. अगोदर देवच असतो ना, हो. का होतोच? होतच. आहेतच. अगोदर देवच होतात ना. हो. आता संसाराला आलोत ना आपण. मग खालून वर गेलोत का वरून खाली आलोत? वरून खाली आलो. अधपतन झालंय, है का नाही? मग आपण मायाकून आलोत. पण तिथं देवाकून आपण देवाचं स्वरूप कळालं नाही, है का नाही? पण मग ह्या नदीतून आपण जाऊ लागलोत. तर मग ह्या नदीमध्ये आपण काय वाट मिळाली नाही. वाट कोणी? त्या यमुना मायनं, संसारानं हो. आपल्याला वाट दिली नव्हती म्हणून वाहू लागलोत. मग कवापासून वाहायलोत? अनादिकाल. हा, त्या यमुनातच वाहायलोत आपण. हो. ह्या संसारातच वाहू लागलोत. कारण देव कळाला नाही. देवाला सोडलं ना, देवाला सोडलं आणि संसाराला आला, ह्या देहाला आला. मग इथं आल्यावर गुरुकडे तरी जावं ना. मग गुरुकडे तरी जावं ना. गुरुकड बी जायनात. मग वाहवतीन का राहतील? मग यमुना कशी वाट देईन हो? मग किती वाहिले तर त्या नदीत? सगळेच वाहिलेत का कसे? सगळे. सगळेच वाहलेत. आणि मग कोण तरुण चाललंय त्याच्यातून? ज्याची श्रद्धा पक्की आहे. त्या गवळणाची श्रद्धा पक्की होती, है का नाही? पण त्यांना इकडं जायच ना तर लगेच वापस यायचं होतं. त्याला का तिथं राहायचं होतं का? नाही. मग त्याचा निश्चय काय होता? वापस यायचं होतं. हे देवानं सांगितलेलं काम करायचं होतं. जसे संत येतात आणि काम आटपलं की निघून, तसं त्यांचं काम आटपलं की त्यांना जायचं होतं. पण त्यांना तिथं त्या ईश्वराचं ज्ञान, त्याला ज्ञान होतं ना ईश्वराचं. म्हणून मग तिथून येता वेळेस त्यांना नदीनं हे दिली ना, वाट दिली ना. म्हणजे संसारातून त्या तरल्या. पण जाताना तोपर्यंत ते ज्ञान त्या विसरल्या. हो. अविद्यात आले की मायाचं ज्ञान विसर. विसरल्या, है का? पण एकूण गुरुनं अविद्याचं ज्ञान म्हणजे अविद्याची निवृत्ती, है का ना? अविद्या कशी ते सांगितली. म्हणजे इकडून त्यांनी ज्ञान सांगितलं आणि मग इकडून बी त्यांना तरुण जाता आलं. म्हणजे येताना त्यांना
ईश्वरानं मदत केली, जाताना गुरुनं मदत केली, है का नाही. मग तसं आता तिथे तेच झालं त्या गवळणीचं. आता आपण बी गवळणीच आहेत ना का? आपण दुसरे आहेत का कोणी? आपण बी गवळणीच आहेत. आता ईश्वराकडून आलोत, ईश्वराला म्हणलोत आम्हाला जायचं विशेष सुखाचा लाभ घ्यायचा, जसं घेऊन आम्ही येतो, आम्हाला काला खाऊन यायचा आहे, आम्ही वापस येतो. काला म्हणजे विशेष आनंद, ते खाऊन येऊ दे. देव म्हणले काय हरकत ना, जा माता विसरू नका मला. पण इकडं आले की विसरले, मग लागले व्हायला, है का नाही. पण ह्याच्यामध्ये काही शहाण्या होत्या. आता इथं तर देव नाही, तर देव कसा कळन विसरल्यावर. मग म्हणले इथून निघण्यासाठी कोण सांगा आपणाला वाट? मग कोणतरी सांगितलं असन. कोणी? शास्त्र पंडित वेद यांनी सांगितलंय की गुरुकडे गेल्यावर ह्याच्यातून निघता येते, बाहेर देवाकडे जा येते. म्हणून आपण कोणाकडे आलोत? आता शास्त्राकडे आलो. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे मग वाट शास्त्र दाखवतं. वाट कोणी दाखविली, आहे का नाही. आणि त्याचं प्रबोधन गुरुनं केलं, आहे का नाही. मग तिथं काय झालं? अविद्येचा नाश झाला. अविद्या कळाली म्हणजे गुरु कळाला, म्हणजे चैतन्याचं ज्ञान झालं. ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झालं की पुन्हा काय आडवं येतं का? मग यांची जी प्रवृत्ती होती, तिकडून येण्याची, भाकरी देण्यासाठी, भोजन देण्यासाठी गुरुला, ती जी प्रवृत्ती होती, ती प्रवृत्ती निवृत्तीच होती त्यांची. देऊन ती निवृत्तीच होती त्यांची प्रवृत्ती. आणि तशीच आपली बी होती. आपल्यालाही त्याच्यासारखंच करायचं होतं, पण इथं आल्यावर विसरलोत ना. ते काय काम करायचं होतं ते बी विसरलोत. आणि कोणी पाठवलंय हे दुसऱ्याच्याच नादी लागला जीव, संसाराच्या. आणि हे कसं आहे? मिथ्या. आणि ते मिथ्या संसाराच्या नादी लागला. ते का सत्य संसाराच्या तरी लागलाय का? मग हे जीवाच्या ठिकाणी अज्ञान, जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. तर आता काय करावं लागेल मग जीवाला? माया निवृत्त करायची का अविद्या निवृत्त करायची? मग काय झालाय? ते जीव झालाय. आणि जीवाला अविद्या उपाधी, आणि जी उपाधी आहे ती निवृत्त करायची, आहे का नाही. तिच्या वेगळं व्हायचंय, म्हणजे त्याला ह्या यमुनेतून, म्हणजे या संसारातून तरुण जाता येईल, आहे का नाही. मग त्याची जी प्रवृत्ती आहे जीवाची तरुण जाण्यामध्ये, जे प्रवृत्तीमध्ये येईल, तो प्रयत्नात येईल, क्रियेत येईल, साधनेत येईल. मग ते कसं असायला पाहिजे? साधन निवृत्ती रूप पाहिजे. ती साधन, त्याच्यात प्रवृत्ती, हे साधन निवृत्ती रूप आहेत ना. निवृत्त करणारे साधन आहेत ना, म्हणजे निवृत्ती रूप येतं. मग ते निवृत्त साधन केल्यावर निवृत्तच होणार ना. मग निवृत्त साधनाच्या ठिकाणी जर प्रवृत्ती केली तर ती प्रवृत्तीच काय व्हायली, आहे का नाही. तशी ज्यानं अविद्या माया निवृत्त केलेली आहे, त्यांची प्रवृत्तीच कशी आहे हे सांगायचं होतं त्यांना. ते जे प्रवृत्त व्यवहारामध्ये जे प्रवृत्त असतात ते निवृत्तीच असते त्याची ती. पण जीवाला ते व्यवहारात प्रवृत्त झालेले प्रवृत्तच वाटते, ते निवृत्त वाटत नाही. ते जीवाच्या दृष्टीने जीव पाहणार, आणि हे आपल्यासारखा जीव आहे असंही म्हणणार. आपल्यासारखंच काम करायला, आपल्यासारखंच खालाय, पण त्याचं खाणं पिणं, उठणं बसणं बोलणं हे कसं आहे? निवृत्त रूप असतं. तो तर दिसतो प्रवृत्तीमध्ये, दिसायला दिसतो प्रवृत्तीमध्ये, आणि असतो निवृत्तीमध्ये. तो
आहे का नाही? म्हणून ते म्हणले ज्ञानी पुरुषाची प्रवृत्तीच काय असते? निवृत्तीच असते ती. मग ती प्रवृत्तीमध्ये निवृत्ती कळावी. हा, आणि त्या प्रवृत्तीमध्ये जर निवृत्ती नाही कळाली तर मग निवृत्तीच होत नाही. प्रवृत्तीमध्ये निवृत्ती होती. आसवनी संसारी जेव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सला. जर तुला वाटायलंय निवृत्त व्हावं, तर मग तुला वाटायलंय का संसार आधी सोडावा लागतो आणि मग निवृत्त व्हावं लागतं? संसारात राहून निवृत्त व्हा येतंय का संसार सोडून निवृत्त व्हा येतंय? मग संसारात राहणं म्हणजे प्रवृत्ती. हा, मग त्या प्रवृत्तीमध्येच काय करायचंय? म्हणून ते माऊली काय म्हणले तर आसवनी संसारी. आता तुम्ही आलातच ना संसाराला, मग आता तुम्ही काय करा? निवृत्त व्हा. मग निवृत्त होण्यासाठी काय करावं लागन? प्रवृत्त व्हावं लागन. हा, मग प्रवृत्त कशात व्हायचंय? साधना घ्यावं लागेल, काहीतरी साधन. आता नदीत उडी टाकायची म्हणलं काहीतरी भोपळा बांधावं लागेल ना. मग तो भोपळा कशाचा बांधावा लागेल? उडी म्हणजेच प्रवृत्ती म्हणजेच नदीमध्ये उडी टाकायच्या, संसार करायचा. मग तो संसार आपल्याला बुडवून येते ना, त्याच्यासाठी काय पाहिजे? हा नामाची सांगड कमरेला बांधावी लागेल, निवृत्तीची सांगड. निवृत्त बुडू देत नाही ना निवृत्ती. हा, मग ती प्रवृत्ती तुम्हाला करायची ना, ती निवृत्ती व्हावी त्यासाठी साधन नाही बुडणारच बांधावं लागेल ना कमराला. बुडणार दगड बांधल्यावर जमत आहे का? हा, मग साधन कसे पाहिजेत? निवृत्त तारणारे पाहिजेत ना, भोपळ्यासारखे. इमानदार भोपळ्यात इमानदारी म्हणतात ना, तशी हे साधनं विवेक, वैराग्य, श्रवण, मनन ही साधनं कशी इथं निवृत्तीला नेतात का? कसं निवृत्त करतात का नाही? मग हे साधनं निवृत्त आहेत ना, निवृत्त करणार आहेत म्हणून निवृत्त आहे का नाही? मग त्या साधनामध्ये जर प्रवृत्ती केली तर ती प्रवृत्ती काय होणार? आहे का नाही? जर समजा एखाद्यानं जागीरदारी ज्याच्याकडं आहे, पण तो यातीने ब्राह्मण आहे आणि जागीरदारी पण त्याच्याकडे, जागीरदारी आणि त्याला एक मुलगा, त्या ब्राह्मणाला एक मुलगा, तो बी कोण झाला? जागीरदारच झाला ना, आहे का नाही? आणि एक गरीब घराण्यातली मुलगी, गरीब घराण्यातली मुलगी, त्या मुलीचं लग्न त्या मुलीच्या बापानं त्या जागीरदाराच्या पोराशी जमिलं, त्या पोराशी जमिलं, आहे का नाही? मग ते जमून बाप घरी आला मुलीचा आणि मुलीला म्हणला, तू आता जागीरदारीन झालीस किंवा होणार. ती मुलगी म्हणली, मी गरीब भटाची मुलगी आहे, गरीब भटाची आहे, मी कशी काय जागीरदारीन होईल? तिचा विश्वासच बसाना बापाच्या म्हणण्यावर. मग बापानं सगळं सांगितलं की मी जागीरदाराच्या घरी गेलो होतो आणि त्यांनीच तुला मागणी घातली, त्यांच्या मुलाला पत्नी म्हणून ते स्वीकारणार आहेत. मग तू कोण होणार? है का नाही? मग तुझी त्या घरी जाणं जे आहे, हे घर सोडून, बापाचं घर सोडून
त्या घरी जाणं म्हणजेच काय, तुझी गरिबी जाणं आहे का ये नाही. जाणं. गरीब जाणं. हा, मग तिची जी जागीरदाराच्या घरी जाण्याची जी प्रवृत्ती आहे, ती गरिबीची निवृत्तीचं. ती दरिद्रीची निवृत्तीच व्हाली न हो. हा, आता ती भिक्षुक भटाची मुलगी राहील का पुन्हा? पुन्हा तिला जागीरदारीनच म्हणते ना, हो. है का नाही? मग भिक्षुक भाटाची मुलगी जागीरदारीन कशी होते? तर तिनं प्रवृत्ती त्या जागीरदाराच्या मुलाशी ऐक्य केलं, हा, तर ती जागीरदारीन झाली, है का नाही? पण केव्हा? बापाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला म्हणून. कशामुळं? बापाच्या बोलण्यावर. विश्वास ठेवला. हा, बाप सुरुवातीला म्हणला होता तू जागीरदारीन झालीस, त्यावेळेस तिला संशय आला का नाही हो. की मी भिक्षुक भटाची मुलगी आहे, मी जागीरदारीन कशी होईल, असा संशय आला का नाही? पण त्यावेळेस त्यांनी तिला बोध केला की मी अमुक अमुक जागीरदाराकडे गेलो होतो आणि त्यांनी तुला मागणी केलंय त्यांच्या मुलासाठी, म्हणजेच तू आता श्रीमंत घराण्यामध्ये जाणार, तू श्रीमंत होणार, जागीरदारीन होणार, असं सांगितल्यावर तिला कळालं अपरोक्ष ते ज्ञान काय झालं, है का नाही? आणि अगोदर तिला परोक्ष, ते कसं कळलं मग तिला? मग ते ज्ञान कळाल्या तिनं प्रवृत्ती करावी का न करावी? करायला पाहिजे. बापाला होकार द्यावा का नकार द्यावा? होकार द्यावा. मग एखाद्या जीवाला म्हणलो तर आपण श्रवणाला ये, निवृत्त होशील, मोक्ष प्राप्त होईल, जन्म मरण टळेल, संसाराचे चक्र तुला पुन्हा ते 84 योनीला फिरावं लागणार नाही. पण त्यानं ऐकलं तर, हा, ऐकलं तर त्याचं हित होईल का म्हणणाराचं? तिथं मुलीचं हित झालं का तिच्या बापाचं? मुलीचं. बाप तर भटाला भटच राहिलं की, हो. हा, याचं लगन कर, 15 दिवसाला एकादशी सांगायला जाय, पाडवा सांगायला जाय, त्याच्यातच जागीरदार झाला का बाप तिचा? ती झाली, मुलगीच झाली त्यावेळी. है का नाही? मग तिनं ऐकावं ना, आणि तिचं ऐकिलं आणि ती जागीरदारीन झाली, है का नाही? मग तसं गवळणीनंही कृष्ण परमात्म्याचं ऐकिलं म्हणून त्यांना यमुना मायनं वाट दिली, म्हणजे संसारातून तरल्या, आणि जातानाही गुरुचं ऐकिलं म्हणून, है का नाही? मग ह्या ज्या प्रवृत्त्या आहेत, प्रवृत्त्या ह्या निवृत्त्या व्हायला पाहिजे. कोणतंही काम हातात घेतलं तर ते संपायला पाहिजे, ते निवृत्त व्हायला पाहिजे, है का नाही? कामाला लागायचं म्हणल्या प्रवृत्ती, हा, आणि काम संपविणं म्हणजे निवृत्ती. मग आता परमार्थ करायचा आहे, हा, मग हे कामच आहे ना, मग हे संपायला पाहिजे का नाही? हो. मग परमार्थ संपणं म्हणजेच निवृत्त होणं, है का नाही? मग निवृत्त कधी होतंय? मग प्रवृत्ती संपल्या, प्रवृत्ती संपल्या. प्रवृत्ती कधी संपती? निवृत्ती प्राप्त झाल्यावर. हा, निवृत्ती कधी प्राप्त होती? प्रवृत्ती संपल्या. हा, आणि प्रवृत्ती कधी संपती? मग कोणतं बी करा ना, निवृत्ती प्राप्त करा, नाही तर मग प्रवृत्ती संपवा, कोणचं बी दोन्हीतलं एक करा. हा, ऋषीकडून म्हणजे गुरुकडून यमुना तरा किंवा देवाकडून, ईश्वराकडून, काम भागत नाही का? पण निवृत्ती महत्वाची आहे. तुम्ही कुंकून बी जा, हा, पण
ध्यानातून जा की ज्ञानातून जा. ध्यानानं ध्येयाची प्राप्ती होईल आणि ज्ञानानं ज्ञेयाची प्राप्ती होईल. ज्ञेय आहे का नाही. मग ध्येय प्राप्त होणं म्हणजेच ज्ञेय प्राप्त होणं आणि ज्ञेय प्राप्त होणं म्हणजेच ध्येय प्राप्त होणं. ज्ञेय आणि ध्येय याच्यामध्ये फरक काहीच नाही. आपलं ध्येय काय आहे? मोक्ष प्राप्त. आपला काय ध्येय? मोक्ष प्राप्त करून घेणे हेच आपलं ध्येय आहे का नाही. हा, मग त्याच्यासाठी आपण साधन काय वापरायलो? ज्ञान. त्याच्यासाठी ज्ञान वापरायलो. आता ज्ञानानं ज्ञेयरूप होता येतंय, पण ते ज्ञेय ध्येय आहे ना आपलं. ज्ञेय आपल्याला ज्ञानानं काय प्राप्त होईल? कारण आपण मोक्ष कसा म्हणलाय? ज्ञेयरूप आहे का नाही. आता मोक्ष ज्ञेयरूप. जर गुरुकडून गेलो तर ज्ञेयरूप आणि देवाकडून गेलो तर ध्येयरूप. मग ध्येयरूप ही मोक्षच आहे आणि ज्ञेयरूप ही मोक्षच आहे. म्हणून तर त्याला भक्त ज्ञानी, भक्त ज्ञानी हे ध्येयरूप मानतात आणि ज्ञानी भक्त ज्ञेयरूप मानतात. एक ज्ञानी भक्त आहे आणि एक भक्त ज्ञानी आहे. आता ज्ञानी भक्त तोही मोक्षाचाच अधिकारी आहे. कोण? ज्ञानी भक्त. आणि भक्त ज्ञानी तो भी मोक्षाचाच अधिकारी आहे. मग ते दोघं दोन आहेत का दोघं एकच आहेत? दोघं पण अहो त्याच्या ठिकाणीही ज्ञान लक्षण आहे. ज्ञानाचं लक्षण त्याच्या ठिकाणी बी लागायलंय. कोणाच्या? भक्ताच्या ठिकाणी. कारण भक्ताला पण ज्ञानाची गरजच आहे का नाही. आणि ज्ञानाला पण भक्तीची गरजच आहे ना. भक्ती वाचून ज्ञान कसं होईल? भक्ती वाचून म्हणजे प्रेमा वाचून, आवडी वाचून. आवडी वाचून तुम्ही इथं आलात का? आवडी वाचून ज्ञान होत नाही आणि ज्ञाना वाचून भक्तीच होत नाही. अहो फाटक्या संसाराला ज्ञान लागत आहे तर भक्ती करायची म्हणल्यावर ते ईश्वराचं स्वरूप तर कळून घ्यावं लागेल ना. कसं आहे ते? त्यालाही ज्ञान लागतच ना. म्हणून तुम्ही भक्ती करून ज्ञान मिळवा की ज्ञान मिळून भक्ती करा. का ज्ञान आणि भक्ती एकच आहे? हे भेद करणारे जे आहेत ना हे भिन्न सांगतेत. आता त्यांच्या शाळात ते तसं सांगायलेत, पण आपल्या शाळात तसं कसं सांगायचं? मग भक्ती आणि ज्ञान एकच आहे ना. कसं? ध्येय आणि ज्ञेय एकच आहे का नाही. मग भक्ती प्रेमास्पद आहे आणि ज्ञान स्वरूपास्पद आहे. ज्ञान कसं आहे? स्वरूप. ज्ञान कसं आहे? स्वरूप आहे का नाही. आणि भक्ती प्रेम स्वरूप आहे. भक्तीमध्ये प्रेम प्राधान्य आहे आणि ज्ञानामध्ये स्वरूप प्राधान्य आहे. मग ते जे प्रेम आहे भक्ती म्हणजे प्रेम. ते प्रेम कशावर ठेवायचं आहे? स्वरूपावरच. देव कोण आहे? ते स्वरूपच देव आहे ना. मग त्यानं बी तिथंच जायचंय आणि ज्ञानानं बी तिथंच जायचं. स्वरूपाच मिळालेत ना. अहो एक आईल थडीचा आहे आणि एक पैल थडीचा आहे. कारण तिकून बी प्रवृत्तीच गुरुकडून आल्या तेव्हा गवळणीला प्रवृत्ती करावी लागली. ईश्वराकडून जाता नाही. मुद्दा काय आहे? तरुण जाणे. हेतू दोन्हीचा हेतू काय आहे?
तरुण जाणे. मग तरुण चालल्या तर एकातच एकरूप व्हायल्यात ना, त्या एकातच एकरूप व्हायल्यात. मग भक्त असो की ज्ञानी असो, तो एकातच एकरूप, ते एकच होता. ज्ञानी आणि भक्त एकच होते स्वरूपानं, ते फक्त साधनानं भिन्न येतं. मग त्याला का भिन्न म्हणतात का? साधनानं भिन्न, उपाधीनं भिन्न जर असले तर स्वरूपानं एक ठरायले. तर जीव आणि ईश्वर उपाधीनं भिन्न आहेत पण स्वरूपानं एक ठरायलेत. आणि साधनेनं भिन्न असले ते का वेगळे ठरतील का? हा, नाही. आम्ही सायकलीवर गेलोत लग्नाला आणि एक जण एखाद्या रेल्वेनं आला, त्याला वेगळं लगन दिसन, नंतर सायकलीवर जाणाऱ्याला वेगळं लगन दिसन का? आता तसंच आहे दोघाला पण ते एकच मिळणार आहे ना. म्हणजेच ज्ञात्याची प्रवृत्ती ही तीच त्याच्यामध्येच जाते, है का नाही? म्हणून ते निवृत्तच असतंय. ज्ञानी पुरुष निवृत्तच असतंय. म्हणजे ज्ञान झाल्यावर निवृत्तच होतो. तो त्यानं कितीही कर्म केले तरी कर्मानं तो बांधल्या जात नाही, त्याला कर्म बाधत नाही. तो अबाधित अर्थाला विषय पावलेला असतो. अबाधित अर्थ काय आहे? अहम ब्रह्मास्मी. अबाधित अर्थ मी ब्रह्मरूप आहे, है का नाही? हे अबाधित अर्थ आहे ना. सर्व खलविदम ब्रह्म अबाधित अर्थ आहे. तत्वम असी अबाधित अर्थ आहे. अयम आत्मा ब्रह्म, है का नाही? आता हे जे वाक्य आहेत, ह्या वाक्याला म्हणजे अबाधित अर्थाला तो प्राप्त होतो, है का नाही? मग अशा अर्थाला तो प्राप्त झाल्यावर कशानं बाधित होईल? ते जसे वाक्य बाधित होत नाहीत कशानं, तसा हाही कशानंच बाधत होत नाही. म्हणजे त्याची प्रवृत्तीमध्ये सुद्धा तो निवृत्तच असतो. असो हा जो राहिलेला विषय तो आता ह्या परिच्छेदामधला आता सर्व विषय संपलेत. उद्याच्याला आपण 54वा भाग घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरद